महामृत्युंजय मंदिरात प्रदोषनिमित्त शिवभक्तांची गर्दी। येवला शहरातील प्रसिद्ध महामृत्युंजय मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या प्रदोषनिमित्त भाविकांसाठी भव्य महापूजा, महाआरती, महाप्रसाद व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या विशेष दिवशी पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। पारंपरिक वेदघोषांच्या गजरात अभिषेक, रुद्रपठण व आरती करून भगवान शिवाची विशेष पूजा करण्यात आली। सायंकाळी प्रदोषकाळी महाआरती घेण्यात आली। पूजा अर्चेनंतर आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष व बेलपत्रासह महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। संभाजी पवार यांच्या परिवाराने या महापूजेचं प्रसादाचं आयोजन केलं होतं। धार्मिक उपक्रमासोबतच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मंदिर विश्वस्त मंडळाच्या पुढाकाराने हे शिबिर राबविण्यात आलं। अनेक भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केलं। धार्मिक सोहळ्यासोबत सामाजिक कार्याचा संगम घडून आणल्याबद्दल उपस्थितांनी मंदिर समितीचे अभिनंदन केले। मृत्युंजय मंदिरामध्ये तालुक्यातले, शहरातले असंख्य भाविक येऊन दर्शनाचा लाभ घेतात आणि महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतात। दर प्रदोषाला इथं हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात आणि सगळे मनोभावे इथं महामृत्युंजयासमोर लीन होतात। येवला शहरात महामृत्युंजय मंदिरामध्ये दर प्रदोषचा कार्यक्रम होत असतात। श्रावण महिन्यातल्या शेवटच्या प्रदोष निमित्त महाआरती व महाप्रसादाचा आज येवला शहरातील महामृत्युंजय मंदिर येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या प्रदोष निमित्त आज इथे भोलेबाबाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक झाला व त्यानंतर महाआरती झाली। आज महाप्रसादाचा मान हा आमच्या पवार कुटुंबाला मिळाला होता। हे येवला शहरातील महामृत्युंजय मंदिर आहे। इथे सर्व सण खूप आनंदाने साजरे केले जातात। प्रत्येक प्रदोष खूप उत्साहात साजरा केला जातो। हा श्रावणचा शेवटचा प्रदोष आहे। आम्हाला म्हणजेच पवार परिवाराला हा शेवटचा प्रदोष लाभलेला आहे आणि हजारो शिवभक्त इथे आलेले आहेत आणि महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। आमच्या पूर्ण पवार परिवारांकडून हा शेवटचा प्रदोष आहे श्रावण सोमवारचा। येवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं की असं वाटतं इथून जाऊच नाही, म्हणजे इतकी गर्दी असते। आज मृत्युंजय मंदिर येवला येथे प्रदोषाचा कार्यक्रम झाला। हजारो लोकांनी आज दर्शन घेतलं आणि आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय संभाजीराजे पवार यांनी आज प्रसादाचा कार्यक्रम इथे ठेवला होता। त्याचा लाभ शहराच्या नागरिकांबरोबर आज ग्रामीण भागातले सुद्धा नागरिक आज मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून त्यांनी प्रसादाचा लाभ घेतलाय।